का इंदू? उठलीस पण तू? मला कळलं सुद्धा नाही. 1000 काय 1001 मोदक करतो. ऑल द बेस्ट. अगं ते काल रात्री तुझ्या पायात कळत होती, ठीक आहे ना आता? मी मदत केली असती तुला, पण ते करतो. विठुराया पाठी राखा. आयो मायो इंदू, तू बघता बघता केलीस की ग 1000 मोदक. बाप्पा, मोठ्या बाईंनी नवस केला होता ना की त्यांच्या सुनेच्या हातचे 1000 मोदक तुला नैवेद्य म्हणून दाखवतील. तुझे 1000 मोदक तयार आहेत. मोठ्या बाईंना सांगून येत. आधी शकुंतला काकीला सांगते. किती काळजी वाटत होती त्यांना, कशी करीन काय करीन. काय हो, मंदिर तिकडे आहे, तिकडे जा. मंदिरातनच जाऊन आलोय, तुमच्या घराकडे चाललोय. का? तुमच्या सुनेनेच बोलवलं ना आम्हाला कशाला? गौरी आणण्यासाठी. असं वय? हा, पण ते कॅन्सल झालंय. आमच्या घरच्या परंपरा तिला माहिती नाहीत ना, म्हणून तिने हे सगळं ठरवलं, पण ते आता कॅन्सल झालं. निघा तुम्ही, चला चला, निघा निघा, चला. अच्छा, गौरी पूजनाचं आमंत्रण देतीस काय? आता बघू ना कोण कोण येते तुझ्या गौरी पूजनाला. ते झिमाणी फुगड्यांनी रात्र घालती जागर, गाणी गाऊन गौरीची मुखे फुकती घागर. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला की माझ्या माहेरची गौर माझ्या सासरी पुजली जाईल. अगं तू केव्हा आलीस? इंदू बघ ना, गौराई किती सुंदर आहे. डोळ्यात किती तेज आहे ना त्याच्या. खरंच की किती सुंदर आहेत. अगदी तुमच्यासारख्या. बरं काकी, तुम्ही गौरा घेऊन बाहेर या,
मी बायांना सांगितलंय तेव्हा सगळी येतच असतील. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजा करू आपण. येते. मोठ्या बाई, मोठ्या बाई. काय ग? अहो मोठ्या बाई, किती शोधलं तुम्हाला. आपल्या नवसाचे 1000 मोदक रेडी आहेत. काय? मोदक रेडी? हो, खोटं बोलतेस ना तू? मी खोटं बोलत नाही मोठ्या बाई. तुम्ही चला बघून घ्या. तुम्ही चला, तुम्हीच बघा. चला. हजार आहेत? मोजून बघा वाटल्यास. महत्वाचे 1000 मोदक तयार आहेत. सगळं केले खातील. हे इंदे, ते 1000 मोदक झाकून ठेव, नाही तर कुणाची तरी नजर लागायची. बर मोठ्या बाई, चला ना जाऊया. अगं नाही, आता नाही टेकडीवरच्या गणपतीला जाऊ शकत. त्याचे नैवेद्याच्या वेळा पण वेगळ्या असतात. आता नाही जाऊ शकत आपण. हा नाही नाही मोठ्या बाई, अहो तिकडं नाही, पानोट्यावर जाऊ, गौराई आणू. गावातल्या बायका पण आल्यात, वाजत गाजत आणू गौराईला. बायका आल्या? कुठं आल्यात? कुणी दिसत तर नाही. बाहेर आहेत का? अहो मोठ्या बाई विठुरायाचं दर्शन घेतात, मंदिरात बसल्यात. त्या बायका होय. त्या भेटल्या होत्या मला. म्हणाल्या तुमच्या सुनेनं आम्हाला बोलवलंय, पण आम्ही काही येत नाही, आमच्या घरी लई काम आहे, जातो म्हणून गेले. असं कसं? मला आत्ता बोलला येतो म्हणून. पण आता मला म्हणाल्या जातो म्हणून. मी म्हणलं त्यांना का थांबा, गौरी पूजेला या म्हणून. तो नाही ऐकलं माझं. जात आहेत म्हणाल्या, गेल्या. असं कसं? अगं खरंच, तुझा काय माझ्यावरती विश्वास नाही बसत का? एवढा असेल तर जाऊन बा. असं कसं काय? हे असं आहे तुझं. तू आपली जाते लष्कराच्या भाकऱ्या भाजायला, पण बायकांचं तसं नसतं. त्यांना त्यांच्या घरची कामं असतात. सणासुदीला कोण येईल तुझ्याकडं? काय पण आपलं. आय मायो, मोठ्या बाई, आता कसं करायचं? आता काय, हा विचार तू आधीच करायला पाहिजे होता. मोठ्या तोंडाने सांगितलं शकुंतलाच्या घरच्या गौरी बसवतो आम्ही इथं म्हणून. आता काय, तू शकुंतला आणि नारायणी तिघी जणी जा आणि पाणवठ्यावरनं गवर घेऊन या. 3 तिगाडा आणि काम बिगाडा होऊ द्या. आता काय करू? बाप्पा, आता शकुंतला काकूला काय सांगू रे मी? कसं सांगू की कोणीच येणार नाहीये? मला तर गौराईचं स्वागत नाचत गात करायचं होतं, पण आता कसं रे, काय करू मी?